मी सदैव तत्पर, विजयबाबू चोरड्या यांचे प्रतिपादन। सामान्य माणसाच्या हितासाठी मी सदैव तत्पर आहे। मी माझ्या सामाजिक जीवनात कुठलाही भेदभाव केला नाही। गेल्या अनेक वर्षांपासून माझे सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे। मी पदाची किंवा कुठलीही अपेक्षा न बाळगता जनसामान्यांची सेवा करीत आहे। आपण माझा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करून पुढच्या वाटचालीत शुभेच्छा दिल्या। आपल्या शुभेच्छांची आशीर्वादाने भारावून गेलो आहे। असेच प्रेम सदैव माझ्या पाठीशी राहून द्या, असे भावनोद्गार वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांनी केले। ते मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्रातील आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याच्या सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर लालसरे, पवन धवस, गणेश झाडे, अनुप महाकुलकर, सुनील देवळकर, कुंडलिक साठे, वैभव पवार, राहुल राठोड, सुशीलाताई भादेकर, प्रतिभा तात्या, राजेंद्र जाधव मंचावर उपस्थित होते। यावेळी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाचा सत्कार करण्यात आला असून सफाई कामगारांचाही सत्कार करण्यात आला। विजयबाबू चोरडिया यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला त्यांना शुभेच्छारूपी आशीर्वाद देण्यासाठी विजयबाबू चोरडिया समर्थक, मित्रपरिवार तथा भाजपाचे कार्यकर्ते ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रास्ताविक शंकर लालसरे यांनी केले, सूत्रसंचालन मंगेश देशपांडे यांनी केले, तर आभार पवन धवस यांनी मानले। मी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचा सदस्य असून मागील अनेक वर्षापासून एक थोडक्यात माझा परिचय देतो आहे। मागील 20 वर्षापासून जवळपास मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक कामं करत आलेलो आहे। सतत निरंतर माझ्या जीवनात एकच लक्ष आहे, ते माझ्या आई वडिलांकडून मला प्रेरणा मिळाली आहे, सतत जीवनात आपण चांगले कामं करावं, तोच लक्ष घेऊन मी चालतो आहे। आणि निस्वार्थपणे मी सतत जनसेवेसाठी, जनसामान्यासाठी माझ्याकडून माझ्या सामर्थ्याने जे काही योग्यरित्या करता येईल ते करून आणण्याचा मी पूर्णतः माझा प्रयत्न करून पूर्ण झोकून करण्यात प्रयत्नशील असतो। आणि प्रत्येकाला माझ्या ताकदीमध्ये जेवढं आहे तेवढं न्याय देण्याचा प्रयत्न करतो। मागील आजच्या वेळेत आपण जर पाहाल तर राजकीय क्षेत्रात अनेक लोक येतात, अनेक जातात, पण ते त्यांचं वैयक्तिक स्वार्थ असते आणि जनसेवेचं काही नाव नसते, सेवा नाही, फक्त मेवा पाहतात आणि आपलं स्वार्थाचं कार्यकर्त्याचं का होईल, का नाही त्याची दखल कोणी घेत नाही, फक्त वेळोवेळी त्याचा उपयोग करणे। माझ्या राजकीय जीवनात मी जरी कुठल्या पदावर मोठ्या आलो नसेल, मला कुठली संधी मिळाली नसेल, पण मी कधीच कोणत्याही कार्यकर्त्याचा कधी दुरुपयोग केलेला नाही, कोणाला दिशाभूल मी केलेलं नाही।